राम कृष्ण हरी। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम। जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि। पुंडरीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम श्रोते हो, या पूर्वीच्या भागामध्ये आपण सालोक्य आणि सामिप्य अशा दोन मुक्तीविषयीचं चिंतन केलेलं आहे। या भागामध्ये आपल्याला सारूप्य मुक्ती म्हणजे काय, कारण आपल्याला माहिती आहे की ज्ञानदेवांनी अत्यंत सुंदर असा जो हरिपाठ लिहिलेला आहे, जो गावागावातून महाराष्ट्रातल्या दररोज म्हटला जातो। वारकरी संप्रदायाचे मुलं माणसं हे माऊलीचं संकीर्तन रोज करतात। प्रत्येकाच्या घराघरामध्ये हा हरिपाठ चिंतिला जातो, मनन केला जातो, म्हटल्या जातो। मग या मागचं प्रयोजन नेमकं ज्ञानदेवांचं काय आहे की ते म्हणतात की देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियल्या। दोन मुक्ती आपण बघितल्या। आता आपली मुक्ती जी ज्ञानदेवांनी सांगितलेली आहे ती तिसरी मुक्ती आहे सामिप्य मुक्ती, सारूप्य मुक्ती। आता सारूप्य मुक्ती म्हणजे काय, नेमकं सारूप्य मुक्ती म्हणायचं कशाला, की सारूप्य मुक्ती म्हणजे भक्ताला आपल्या ईश्वरासारखेच स्वरूप मिळणे, स्वतः भक्त ईश्वरासारखाच दिसणे, त्याला तसं रूप प्राप्त होणे, त्याचं तेज तसं प्राप्त होणे, त्याला दिव्य गुण प्राप्त होणे, हे पूर्ण ऐक्य याला सायुज्य म्हणतात, याला सारूप्य म्हणायचं। ईश्वरासारखं दिसणे किंवा ईश्वरासारखं असणे याला सारूप्य भक्ती असे म्हणतात, सारूप्य मुक्ती असे म्हणतात। भक्ताला आपल्या आराध्य देवतेसारखेच म्हणजेच ईश्वरासारखे रूप मिळणे। आता ईश्वरासारखं रूप मिळणे म्हणजे नेमकं काय, तर आता आमचा पंढरीश पांडुरंग तर कटेवर हात ठेवलेला आहे, तो काळा कभिन्न आहे। काळा असून देखील तो अत्यंत रेखीव आणि सुंदर दिसतो, आपल्याला माहीत आहे। या ठिकाणी एका अभंगाची मला आठवण येते की राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपल्याती, रवी शशिकळा लोपल्याती, लोपल्याती राजस सकुमार
मदनाचा पुतळा राजस सकुमार. आमचा हा जो पंढरीश पांडुरंग आहे तो अत्यंत राजस आणि सुकुमार अवस्थेतला आहे. प्रत्येक संतानं त्याचं रूप वर्णिलेलं आहे. खरं पाहिलं तर गोरे माणसं जे असतात ते चांगले दिसतात, पण आमचा पंढरीश पांडुरंग काळा असूनसुद्धा लावण्य त्याच्याकडे आहे. अप्रतिम सुंदर दिसतो. डोळ्यानं त्याचा बघितल्यानंतर आपला भाव सगळा बदलून जातो की हे ईश्वरा, हे पांडुरंगा, काय तुझं रूप आहे रे. आणि म्हणून आपला हा पांडुरंग जो आहे करकटेवर हात ठेवून आहे. तुकाराम महाराज त्याला म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवर करकटेवर ठेवून. त्याचं वर्णन अत्यंत रेखीवपणे केलेलं आहे. हा आहे आमचा पंढरीत पांडुरंग. साक्षात चतुर्भुज असणारा आमचा जो महाविष्णू आहे तो कसा आहे की शंख चक्र गदा पद्म हाती घेतलेला आणि भक्ताच्या रक्षणासाठी सदा सज्ज असणारा, हातामध्ये चक्र असणारा, सुदर्शन चक्र असणारा. आमचा श्रीकृष्ण भगवान कसा आहे तर डोक्याला याला केसाला मोरपीस लावलेला आहे आणि सुंदर असा निळसर असा रंगाचा, काळसर असा रंगाचा हा आमचा अवघ्या लीला करणारा हा श्रीकृष्ण आहे. कैलासाधिपती महादेव कसे आहेत तर म्हणजे भस्म धारण केलेले, व्याघ्रांबर परिधान केलेले, डोक्याहून गंगा वाहते, चंद्र डोकी धरलेला आहे, डोई धरलेला आहे, आडवं उभं भस्म लावलेलं आहे. आजूबाजूला त्यांच्या प्रचंड अशा त्यांच्या नंदी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे गण आहेत सगळे. अशा अवस्थेतला अलग लक्षात वेगवेगळ्या प्रकारची रूपं. दत्तात्रय म्हटलं की 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, काखे झोळी पुढे स्वान नित्य जान्हवीचे स्नान. अशा प्रकारचं दिगंबर अवस्थेतलं सुंदर असं रूप, ज्याचे त्रिमुख आहेत. ब्रह्मा आहे, विष्णू आणि महेश पण आहेत. तिघांचं एक रूप अनुसयाने निर्माण केलेलं आणि ते आमच्या सान्निध्यात आहे. हे त्याचे सुंदर दिसणारे सायुज्य असे रूप. मग आम्हाला त्याचं सामिप्य मिळालं पाहिजे, त्याच्यासारखे आम्ही झालो पाहिजे. मग आम्हाला काय करायचं आहे तर पौराणिक ग्रंथामध्ये या सामिप्याचे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आता वैकुंठामधला एक भक्त, त्याच्याविषयी आपण माहिती घेऊयात की वैकुंठधामामध्ये जे मुक्त झालेले जीव आहेत ते सर्व भगवान विष्णू यांच्यासारखे 4 हात आहेत, शंख चक्र गदा पद्म धारण केलेले दिसतात. बघा, जे त्या ठिकाणी आहेत वैकुंठधामामध्ये त्यांचंसुद्धा स्वरूप कसं आहे तर भगवंतासारखंच आहे. भगवंत जसा 4 हात आहेत, ज्याला त्याच्या हातामध्ये शंख आहे, चक्र आहे, शंख आहे, गदा आहे, पद्म आहे, पद्म म्हणजे कमळाचं फूल आहे. अशा प्रकारचे भक्त सगळे त्याच्यासारखे दिसणारे, याला म्हणायचं सामिप्य रूप. त्यानंतर वैकुंठामध्ये सर्व पुरुष भगवानासारखेच दिव्य स्वरूप धारण केलेले आहेत. वैकुंठामध्ये सुद्धा येथे जीवाला विष्णूसारखेच रूप प्राप्त झालेले आहे. यालाच म्हणायचं सारूप्यता. आणि ही सारूप्यता त्याच भक्ताला प्राप्त होते जे भक्त देवाच्या अत्यंत जवळचे आहेत. कारण ते इतके विदेही अवस्थेमध्ये झालेले आहेत की त्याला आपपर भाव राहिलेला नाही. मी कोण आहे, मी मनुष्य योनी जन्माला येऊन सुद्धा मी भगवंताच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलेलं आहे आणि साक्षात भगवंत माझ्या हृदयामध्ये आहे, या हृदयीचे त्या हृदयी. अशा प्रकारची जी अवस्था आहे ती आहे सारूप्य अवस्था. त्यानंतर विष्णू पुराणामध्ये आपल्याला एक उदाहरण पाहायला मिळतं, ते म्हणजे ध्रुवाचं. ध्रुव बाळ ज्याला आपण म्हणतो ते विष्णूचं रूप विष्णू पुराणातलं एक उदाहरण आहे की बालक ध्रुव हा कठोर तप करून विष्णूची कृपा मिळवतो. तो कठोर तप करतो. बाळक, छोटासा बाळक आहे ध्रुव नावाचा, आणि नंतर त्याला ध्रुवलोक प्राप्त होतो व त्याचे रूपही दिव्य विष्णू समान तेजस्वी होते. बघा, विष्णूसारखाच होऊन जातो. कोण? छोटासा ध्रुव बाळ. कारण त्यानं तप तसं केलेलं आहे, म्हणजे त्याला सामिप्य सारूप्य अवस्था प्राप्त झालेली आहे. आता ध्रुवाला ईश्वरासारखे तेज मिळालं, स्वरूपता त्याची तशी मिळाली, त्याला दिव्यता मिळाली. हे सगळे जे त्याचं स्वरूप निर्माण झालं ते आहे सारूप्यता, ईश्वरासारखंच होऊन जाणं.
फक्त ईश्वर आणि ईश्वर, म्हणजे भक्त आणि ईश्वर यातलं आपल्याला भेदाभेद करता येणार नाही. तो वेगळा कोण आहे ते सांगता येणार नाही. तसं दुसरं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल त्याच्यामध्ये, की ते पद्मपुराणामध्ये आहे की वैकुंठात पोहोचलेले भक्त नारायणासारखे दिसतात. त्याच्या शरीरावर दिव्य अलंकार, तेज आणि 4 भुजा त्यांना असतात. कुठे? वैकुंठात असलेले लोक. म्हणजे जे त्या पातळीवर पोहोचतात, जे त्या पदवीपर्यंत पोहोचतात, किंवा जे भगवंताच्या एकदम एकरूपतेनं भगवंताच्या जवळ जातात, त्यांना भगवंत आपल्यामध्ये सामावून घेतो, त्याला आपल्यासारखं बनवतो, म्हणजे सारूप्यता. ईश्वरासारखं बनणं ही फार मोठी पुढची पायरी आहे भक्ती संप्रदायामध्ये. कारण सहजासहजी ईश्वरासारखं बनता येत नाही. आपण स्वरूप घेतो, सोंग वठवतो. आपण आपल्या एकनाथ महाराजांनी जसे सांगितलेलं आहे आपल्याला वेगवेगळ्या भारुडामध्ये, तसे आपण सोंग वठवतो, पण प्रत्यक्ष भगवंतासारखं होण्यासाठी पात्रता लागते. आणि मग यानंतर नारद पुराणामध्ये एक उदाहरण त्याचं आहे. आणि नारद मुनी सांगतात की विष्णू भक्तांना मुक्तीनंतर हरी समान रूप प्राप्त होते, हरिसमान रूप प्राप्त होते. नारद स्वतः सांगतात, जे कीर्तनकार खूप मोठे. आणि म्हणून भक्तीची ओळख वेगळी राहते, पण त्याचे स्वरूप हरीसारखे होते. आणि हीच आहे सारूप्यता. भगवंताला किंवा ईश्वराला स्वतःसारखं पाहणं, किंवा ईश्वराला स्वतःमध्ये विलीन करून घेणं आणि ईश्वरामध्ये आपण विलीन होऊन जाणं, याला आपण सारूप्यता असं म्हणतो. आता लक्षात घ्या, पुढे जर आपण बघितलं तर सारूप्य भावामध्ये काही गोष्टी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील, की या स्थितीमध्ये भक्ताचं रूप जे आहे ते ईश्वरासारखंच होतं, ईश्वरच तो होऊन जातो. आलं लक्षात? आणि आपण पाहतो की या गुरुचरित्रामध्ये सुद्धा ही कथा आलेली आहे, की एकदा रावण दररोज सकाळ, आणि तो राक्षसी वृत्तीचा असला तरी सकाळ आणि संध्याकाळी आपल्या आई वडिलांचं तो दर्शन घेत होता. एके दिवशी सकाळी तो आईच्या दर्शनासाठी आला, तेव्हा सोमवार होता आणि आई वाळूची महादेवाची प्रतिमा तयार करत होती, पण ती काही तिला जमत नव्हती. तो आईला विचारतो की आई काय करतेस तू दर्शन घेतल्यानंतर? तर ती म्हणते, अरे बाबा रे, मला आज महादेवाची पूजा करायची आहे आणि त्याच्यामुळे मी वाळूची प्रतिमा तयार करते. कशाची? तर म्हणे महादेवाची. अगं काय म्हणली तू, साक्षात कैलास मी तुझ्या सेवेला आणून इथं बसवतो म्हणे, इतका मी म्हणजे मी भक्ती करतो म्हणले याच्यावर शंकराची, आणि बघ म्हणले मी तुला काय करतो, कैलास साक्षात इथं आणून देतो. निघाला कोण? रावण दशानन निघालाय कुठं? कैलासावर. कैलासाला गेला. देवाला आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी त्यानं आपल्या 20 भुजा काढल्या आणि कैलासाला लखलख लखलख तो हलवायला लागला. आणि क्षणार्धात कोणालाच काही कळेना, सगळे भयभीत झाले. पार्वतीसुद्धा भयभीत झाली. म्हणली, देवा हे काय? म्हणले, कशामुळे हे सगळं होतं आहे? तर म्हणले, हे माझा भक्त जो आहे दशानन नावाचा, तो म्हणे खेळतोय, म्हणे लीला करतो. अहो असं कुठं असतं का? म्हणे अहो हे भयभीत झालेत सगळे गण लोक आपले, म्हणे त्याला जरा शांत करा. आणि म्हणून आपल्या डाव्या हातानं रावणाला यांनी शंकराने काय केलं, चेपलं थोडं, मग तो शांत झाला. पण नंतर पुन्हा त्याच्याकडे काही लक्ष त्यानं देईना, म्हणून त्यानं आपलं एक शिर काढलं आणि शिरामध्ये तंतू जे होते ते तंतू काढले आणि त्याच्या सुंदर असे स्वर काढून त्या तंतूतून स्वतःचं शिर त्यानं अर्पण केलं. कुणाला? शंकराला. शंकर भोळा चक्रवर्ती आहे. त्याने वेगवेगळ्या प्रकारचं गायन केलं त्याच्यामध्ये त्या मुखातून, आणि सुंदर असं गायन केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे रागाची गायन राग गायन त्यानं केलं. आणि ते ईश्वराप्रती अर्पण झाल्यानंतर भोळा चक्रवर्ती सांब सदाशिव हा प्रसन्न झाला. कुणाला? दशाननाला, रावणाला. म्हणले, माग तुला काय पाहिजे? ते म्हणले, असं आहे, माझी आई देवपूजा करते, तुमची पूजा करते आणि ती तुमची प्रतिमा तयार करते. तर मी तिला सांगितलं की बाबा मी साक्षात कैलासच घेऊन येतो. अरे म्हणले, कैलास काय मागायलास? घे, मी म्हणे माझं तुझा आत्मलिंग देतो. आणि म्हणून त्यांनी आत्मलिंग काढून त्याच्या हातावर ठेवलं. तू 3 वर्ष जर सलग याची पूजा जर केली
तर तू शंकर होऊन जाशील, माझ्यासारखं स्वरूप प्राप्त तुला होईल. ही कथा गुरुचरित्रामध्ये आलेली आहे. शिवलीलामृतामध्ये सुद्धा ही कथा आलेली आहे. आणि स्वतःसारखं रूप देण्याचा आशीर्वाद त्याला लाभला, म्हणजे ही सारूप्यता त्याने तिथं सिद्ध केली. पण तो पुढे निघाला आणि ही नारदांनी वार्ता महाविष्णूला दिली, आधी ब्रह्मदेवाला दिली. ब्रह्मदेव आणि नारद महाविष्णूकडे गेले, म्हणले बघा या असं असं झालं. देव पण म्हणले राक्षसाकडे देऊन टाकलं. आणि सगळी कथा सांगितल्यानंतर महाविष्णू म्हणले जा जा, म्हणले त्याला थांबवा, नारदा तुम्ही थांबवा. नारद निघाले, नारद गेले आणि नारदाच्या पाठोपाठ महाविष्णूंनी गजाननाला पाठवलं. आणि गेल्यानंतर तिन्ही सांजाची वेळ झाली. वेळ कशी झाली तर आपलं चक्र, सुदर्शन चक्र सूर्याच्या समोर पाठवलं महाविष्णूंनी आणि सूर्याला काय झाकून घेतलं त्यांनी. झाकल्यानंतर सर्वत्र अंधार पडला. अंधार पडला म्हणजे तिन्ही सांजा झाल्या. तिन्ही सांजाला रावण हा काय करतो, संध्या करतो. आणि म्हणून संध्या करत असताना हे लिंग आपल्या हातात कसं ठेवावं. आणि जाता जाता त्याला शंकरांनी सांगितलं होतं की तुला ज्या ठिकाणी त्याला स्थापन करायचं त्याच ठिकाणी त्याला स्थापन कर. ते एकदा जमिनीला टेकल्यानंतर पुन्हा ते निघणार नाही. आणि म्हणून ज्या ठिकाणी तुला ते स्थापन करायचे त्या ठिकाणी तू त्याला नेऊन हे कर. आणि त्या ठिकाणी मग नारद गेले. नारद त्याला सांगू लागले, पण त्याला नारदावर विश्वास नव्हता. इतक्यामध्ये लाडू काजवे खाऊन, लाडू खात खात सौम्य रूप धरून, बाळक रूप धरून गजानन आले. या गजाननावर त्याचा विश्वास बसला की म्हणले हे बाळक आहे, छोटंसं बाळक आहे, हे आपलं काही अवज्ञा करणार नाही. त्याच्या हातामध्ये त्यांनी लिंग दिलं आणि मी संध्या करून येतो असं त्यांनी सांगितलं. ते म्हटलं जड झालं की मी खाली ठेवील बरं का, लवकर या. आणि गेल्यानंतर मध्यभागी संध्या आली आणि त्याने हात आग दिली, अरे लवकर या, मला ते जड झाले म्हणून. दुसऱ्या वेळी दिली आणि तिसऱ्या वेळी दिल्यानंतर सुद्धा रावण आलेला नाही आला. हे पाहून गजाननाने ते लिंग जमिनीवर ठेवलं. आता हे लिंग जमिनीवर ठेवल्यानंतर ते कशाचं आता निघते. रावण पटपट आला पळत पळत आणि त्याने बघितलं की खाली ठेवलेले आपले 20ही हात त्यानं काढले आणि ते गोलाकार फिरवल्यानंतर ते चक्राकार झालं, गोकर्णासारखं झालं आणि गोकर्ण महाबळेश्वर निर्माण झालं. या ठिकाणी इथं सामिप्यता एवढं मला सांगायचं होतं म्हणून ही कथा सांगितली. आता ही सामिप्य मुक्ती म्हणजे देवाला मिळवणं, नाही तर देवाजवळ राहण्यासाठी त्याला प्राप्त करून घेणं. आपलं सारूप्यता, आपल्याला सारूप्यता बघायची. मग हे बघत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपण भगवंतासारखे होणे किंवा आपल्याला भगवंताचं स्वरूप प्राप्त होणं. भगवंताचं स्वरूप जेव्हा आपल्याला प्राप्त होतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार केल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की भक्त आणि देव हे वेगळे नसून भक्त आणि देव हे एकच आहेत. अशा प्रकारची ती हे आहे. तर आणि ही सारूप्यता आम्हाला वेगवेगळ्या ग्रंथामधून सुद्धा पाहायला मिळते, वाचायला मिळते. परंतु ही सारूप्यता निर्माण करण्याची तयारी आता या कलियुगामध्ये भक्ताजवळ नाही आहे. कारण चंचलता खूप आहे भक्ताजवळ. आणि म्हणून आमचे जे भक्त आहेत ते सारूप्य या स्थितीपर्यंत पोहोचत नाही. ईश्वरासारखं होण्याचं सोडून द्या, ईश्वराच्या सान्निध्यात सुद्धा आता लोक टिकत नाही. मंदिरामध्ये जायचं काय आम्हाला कंटाळा येतो. आणि बाकी कुठे तुम्ही जाताल, मनोरंजनाच्या ठिकाणी जाताल, पण मंदिरात जाणं, कथा कीर्तनाला जाणं, भागवताला जाणं किंवा अजून ज्या ज्या ठिकाणी आम्हाला ईश्वराचं चिंतन होतं, मनन होतं, हरिकीर्तन होतं, नामसंकीर्तन होतं, आमच्या कानावर काही चांगले शब्द पडतात, त्या ठिकाणी जाताना आम्हाला या सगळ्या गोष्टीची प्राप्ती, त्या ठिकाणी आम्हाला जावं वाटत नाही. तर आम्हाला जावं कुठं वाटते, तर ज्या ठिकाणी ईश्वर सान्निध्य आहे त्या ठिकाणी आम्ही जास्त रमत नाहीत. म्हणून आम्हाला सारूप्यता मिळत नाही, साधत नाही. आणि म्हणून आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आम्ही तर लक्षात येतं की
रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय. नामदेव महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.